जेव्हा हवामान बदलतं आणि आभाळात काळं सावट दाटतं, तेव्हा पिकांच्या झाडाचा वरचा भाग म्हणजेच ताटवा कमकुवत होऊ लागतो. पानांचा रंग फिका पडतो आणि फळांमध्ये विकृती येण्याचा धोका वाढतो. तेव्हा फक्त उत्पादनच नाही तर शेतकऱ्यांच्या आशाही कोसळतात. शेतकऱ्यांच्या याच आशांमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी श्रीराम फार्म सोल्युशन्स घेऊन आले आहे श्रीराम मॅग्निका. कृषी विज्ञानाच्या दुनियेतील आणखी एक चमत्कार. E2DA आणि E-परफॉर्म या दोन विशेष तंत्रज्ञानांनी युक्त श्रीराम मॅग्निका एक असं खास उत्पादन आहे जे फळांची विकृती कमी करतं आणि उत्पादन अधिकतम करण्यास मदत करतं. E2DA टेक्नॉलॉजी प्रत्येक पोषक घटक थेट पिकाच्या पेशींपर्यंत जलद आणि प्रभावी पद्धतीने पोहोचवते. E-परफॉर्म ही बायो टायटॅनियम सह तयार केलेली एक खास हायब्रिड फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी आहे जी युरोपमध्ये विकसित करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानात एक शक्तिशाली बायोस्टिम्युलंट बायो ॲक्टिव्ह टायटॅनियम समाविष्ट आहे. श्रीराम मॅग्निका भारतातलं पहिलं टायटॅनियमवर आधारित उत्पादन, एक नव्या कृषी क्रांतीचं प्रतीक. असं समाधान ज्या टायटॅनियमची ताकद थेट पिकाच्या आरोग्याशी जोडलेली आहे. यामुळे पिकांना मिळते मजबूत रचना, अजैविक ताणाविरोधात प्रतिकार शक्ती आणि जास्त पोषण. श्रीराम मॅग्निका मध्ये आहे आतील ताकद, ज्यामुळे प्रत्येक फांदी, प्रत्येक फळ होतं ताजं, टिकाऊ आणि मजबूत. आता शेत होईल हिरवगार, फळं रसाळ आणि प्रीमियम दर्जाची. उत्पादन वाढेल, दरही जास्त मिळेल, कारण मॅग्निका प्रभाव दिसेल थेट बाजारात. मॅग्निकाचे जबरदस्त फायदे. फळांच्या आकारात एकसंधता आणतो, फळं चवदार, आकर्षक व प्रीमियम गुणवत्तेची बनवतो. हवामानातील बदलांची सहनशक्ती निर्माण करतो. श्रीराम मॅग्निकाचा मुख्य फायदा म्हणजे ते फळांमध्ये विकृती येण्याची शक्यता कमी करते. याचा वापर खालील समस्यांवर उपयुक्त ठरतो. फळ फाटणे, फळांचा अजब किंवा टेढा मेढा आकार. टोमॅटो, सिमला मिरची यामध्ये फळांच्या खाली काळसर डाग येणे, ब्लॉसम एंड रॉट. बंद कोबीमध्ये टॉप बर्न म्हणजे पानांच्या कडेला भाजल्यासारखं होणं. फूल कोबीमध्ये ब्राउनिंग म्हणजे तपकिरी डाग पडणं. सफरचंदांमध्ये बिटर पिट, मिरचीच्या पानांचा पिवळसरपणा. श्रीराम मॅग्निका कॅल्शियम, बोरॉन आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अशा अनेक समस्यांवर प्रभावी उपाय आहे. मॅग्निकाचा योग्य वापर देतो योग्य परिणाम. सफरचंद, द्राक्ष, डाळिंब, केळ यांसारख्या फळपिकांसाठी 5 ते 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. भाजीपाला व कापूस पिकांसाठी 2.5 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करा. ड्रिपसाठी 2 ते 4 लिटर प्रति एकर. 1 ते 3 वेळा फवारणी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार. आणि हो, थंड व सावलीत साठवणीच ठेवा आणि व्यवस्थित हलवून वापरा. ना तुटेल आता कोणतंही फळ, ना होईल रोगांची हालचाल. श्रीराम मॅग्निका सोबत आता सर्व काही झालं सोपं आणि कमाल. शेतकरी हसेल, विसरेल दुःख गम. पिकं डोलतील अशी की जागा पडेल कमी.